उकडलेला बटाटा आणि उपासाची भाजणी किंवा इतर पीठं घालून थालीपीठं आपण नेहमीच करतो, पण आजचं उपासाचं थालीपीठ हे आपण काकडी आणि कच्चा बटाटा घालून केलेलं आहे. अगदी छान चव लागते याची. थोड्याशा वेगळ्या चवीचे हे थालीपीठं कसे करायचे ते बघूया. यासाठी मिक्सरच्या भांड्यात मी 2-3 हिरव्या मिरच्या आणि 1 मोठा चमचा जिरं घेऊन त्याचा ठेचा करून घेणार आहे. 1 मोठी काकडी आणि 1 बटाटा मी सोलून किसून घेणार आहे. यामध्ये मी उपासाची भाजणी घालते आहे. मोठ्या चमच्याने साधारण 3 चमचे भाजणी मी घातली आहे. त्यावर मोठा चमचा 1.5 चमचा मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालते आहे. आता मिरची आणि जिऱ्याचा जो ठेचा केला होता तो घालून घेणार आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. त्या ठेच्यात जरी आपण जिरं घातलं तरी मी थोडंसं अख्खंही जिरं यामध्ये घालणार आहे, ज्याची चव खाताना चांगली लागते. 1 छोटा चमचाभर अख्खं जिरं घालते आहे. थोडंसं लाल तिखटही घालते आहे, कारण की मी जी मिरची घेतली आहे ती फार तिखट नाही आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि आता काकडीला आणि बटाट्याला जे पाणी सुटलं आहे त्यामध्ये हे पीठ भिजलं जात आहे का ते बघायचं आहे. भिजलं जात नसेल तर यामध्ये आपण पाण्याऐवजी थोडं थोडं दही घालून हे पीठ भिजवून घेणार आहोत. दह्यामुळे थालीपीठं अजून खुसखुशीत होतात. साधारण 2 ते 3 चमचे दही मला इथे लागलेलं आहे. आता थोडा तुपाचा हात लावून मी हे पीठ मळून चांगलं एकजीव करून घेणार आहे. या पिठाला फार मुरू देण्याची गरज नसते. जास्त वेळ जर मुरू दिलं तर हे पीठ सैल होण्याची शक्यता असते, पण सैल जरी झालं तरी याची थालीपीठं अगदी सहज थापता येतात. 5 ते 10 मिनिटं आपण याला बाजूला ठेवून मग याची थालीपीठं करणार आहोत. तुपाचा हात लावून चांगलं आपण हे पीठ मळून घेतो आहोत. आणि मी गॅसवरती एक नॉनस्टिक तवा तापायला ठेवलेला आहे. त्यावर मी याची छोटी छोटी थालीपीठं थापून लावणार आहे. तव्याला थोडंसं साजूक तूप लावते आहे मी. आणि एक छोटासा गोळा हातावरती घेऊन मी अशा प्रकारे चपटा करून त्याचं थालीपीठ मी इथे थापून घेणार आहे. थालीपीठाच्या जर कडा फाटत असतील तर त्या अशा प्रकारे थोड्या थोड्या जोडून घ्याव्या. आणि मध्यभागी एक छिद्र करून त्यात तूप सोडून वरूनही थोडंसं तूप लावून झाकण ठेवून आपण हे थालीपीठ भाजून घेणार आहोत. घरात जर जास्त मेंबर्स असतील तर एका वेळेला 2-3 तवे ठेवले तर पटापट थालीपीठं होतात. मी बहुतेक वेळेला 2 तवे ठेवते. यावर झाकण ठेवलं आहे आपण. आणि आता हे खमंग छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी साजूक तूप लावून हे थालीपीठं आपण भाजून घेणार आहोत. बटाटे उकडण्या इतका जर वेळ नसेल, पटापट काहीतरी करायचं असेल तर पटकन बटाटा किसून नुसत्या बटाट्याच्या मध्ये सुद्धा हे पीठ घालून थालीपीठ छान होतं. मी 2 तवे असे ठेवलेले आहेत. आणि अशाच पद्धतीने बाकीची थालीपीठं सुद्धा आपण छान खमंग लाल रंगावर येईपर्यंत भाजून घेणार आहोत. आज या थालीपीठांबरोबर मी ताजं लागलेलं दही आणि उपासाचं लिंबाचं लोणचं सर्व करणार आहे. आपल्या आवडीप्रमाणे आपण याबरोबर ओल्या खोबऱ्याची चटणी करूनही सर्व करू शकतो. तर कच्चा बटाटा आणि काकडी घालून केलेलं हे थालीपीठ तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर सांगा. आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.